प्रशांत बंब यांच्याकरवी प्राणघातक हल्ला केल्याचा उमेदवार सुरेश सोनवणेंचा आरोप. गंगापूर खुलताबाद मतदारसंघात अपक्ष उमेदवार सोनवणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण तापलं. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या मागे प्रशांत बंब यांचं षडयंत्र असल्याचा आरोप सोनवणे यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास वाळूज पासून काही अंतरावर लांझी इथं घडली होती. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास वाळूज पासून काही अंतरावर लांझी इथं घडली होती. या घटनेत सोनवणे यांच्यासह 4 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर वाळूज परिसरातील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार करून मंगळवारी त्यांनी रुग्णालयातून सुट्टी घेत पुन्हा मतदारसंघात काम सुरू केलं. ही घटना गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक शिवारात लाझी इथं घडली असून त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. सदर प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्या चालकानं तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभरात पसरली आहे. एकेकाळी आमदार प्रशांत बंब यांचे सोबत घनिष्ठ संबंध असलेले सुरेश सोनवणे यांनी बंब यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक रिंगणात उमेदवारी दाखल केली. त्यानंतर बंब यांच्या माध्यमातून षडयंत्र रचून प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप सोनवणे यांनी एडीएन सोबत बोलताना केलाय. जेव्हा मी धामोरीला शेळके यांच्या घरी, माझा मित्र शेळके, योगेश शेळके हा एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि त्याचे काका जे माझे चांगले आरोग्य अधिकारी होते, ते पूर्ण जिल्ह्याचे मेन बॉस आरोग्य विभागाचे, ते माझे मित्र आहेत. मी त्यांच्या वडील वारलेले होते, 10व्याचा कार्यक्रम होता आणि मला ते प्रचारात माझ्या कामाने आले म्हणून काल प्रचार संपल्यानंतर म्हटलं 1 दिवस तरी ते कॉल फिरवतील आणि आपल्या प्रचाराला ते मदत करतील, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. आमची चर्चा झाली, निघालो. पुढील 2 गावं करता करता म्हटलं लांजीचा माझा मित्र होता सातपुते, त्यालाही सोडू आणि त्या मार्गाने येऊ. मला 2-3 जणांनी थांबवलं. मला वाटलं थांबलंय आणि मग गाडीवरती दगडफेक झाली. ही नीच दर्जाची त्या ठिकाणी ही घटना आहे. सर, नेमकं त्या ठिकाणी तुम्ही गावोगाव प्रचार करताय, नेमकं कोणाकडून शिक असेल तुम्हाला? पक्षाचे कार्य त्या पक्षाचे असतील, कोणाच तरी असतील ना ते. काय माहिती का, या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रशांत बंबच्या जमीन सरकल्यामुळे त्यांनी काय केलं की आता कुठे ना कुठे एक वेगळा मार्ग काढायचा. आता हे गावागावात पैसे वाढतायत. माझ्यावरती अटॅक करण्यामागे मला वाटतं षडयंत्र यायचं की मला कुठेतरी गावातून दूर ठेवायचं, माझे सगळे कार्यकर्ते बाहेर काढायचे. आज तुम्ही बघता हॉस्पिटलच्या बाहेर एवढी गर्दी झाली. मी लोकांना सांगतोय, माझा कार्यकर्ता तुम्ही घरी राहा, यांचा उद्देश साध्य होऊ देऊ नका, कारण यांना गावात आपण नको आहे. आपण जेव्हा सत्य बोलतोय ते त्यांना टोचतंय, म्हणून हल्ला करून शब्द दाबण्याचा प्रयत्न आहे. आपण जर पाहिलं, आपण महाराष्ट्रात देखील भाजपकडे जर पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सुद्धा, माजी गृहमंत्री, त्यांनी सुद्धा आरोप केला भाजपवर. तुम्ही सुद्धा भाजपवर आरोप करताय. हिंगोली सुद्धा अशीच घटना घडली. सर, बघा, मला आरोप करण्यापेक्षा मला एक कळतं की नीतिमत्ता संपली आहे आणि नीतिमत्ता संपली याची उत्तर त्यांना भेटणार आहेत. आता जनताच्या दरबारात आम्ही गेलेलो आहेत. मला देव करो की लवकरात लवकर इथून डिस्चार्ज मिळून मला मतदारसंघात जायला भेटायला पाहिजे. बस. पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांकडून सर्व मागणी आहे. जो FIR दाखल केलाय 307 दाखल करा. हा खुनाचा प्रयत्न आहे. हा काही सरळ सरळ संपवण्याचा प्रयत्न आहे. एखादा जर त्या ठिकाणी काही करता काही लागला, जास्त झाला असता तर 2 ठिकाणी मार येत, अजून मेंदूला मार लागला असता तर ते राजकारण तिथं संपलंच होतं. पोलिसांकडे तक्रारीमध्ये कोणाचं नाव सांगितलं? मी एवढा नीच दर्जाचा नाही की कोणाचं नाव घेऊ शकेल. नाव घ्यायला माझ्याकडे काहीतरी माहिती, पोलिसांनी तपास करावा ही माझी विनंती आहे. माझी लढाई कोणासोबत चालू आहे ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे सूत्रधार कोण ते कशाला सांगायची गरज नाही. तर आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सोनवणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी एडीएन सोबत बोलताना सदर घटनेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडे पण आता मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्वीसारखी राहत चाललेली नाही, बिघडलेली आहे. खूप काय बोलणं माझ्यासारख्याने गरज नाही, मी काय खूप मोठा माणूस आहे असं नाही, पण एक गोष्ट खरी आहे की हे बिघडत चाललेलं आहे. मी एका शब्दात सांगन, मतदार राजाला लोकशाहीचा खून होतोय
अभी नाही तो कभी नाही. त्याने विचार करायला पाहिजे मतदार राजाने की आपण कोणत्या दिशेला चाललं आपलं राजकारण. म्हणजे आता गरीब आणि सर्वसाधारण माणसांनी फॉर्मच भरू नये असा याचा अर्थ होतो. म्हणून समाजाने, राज्यातल्या लोकांनी, गंगापूर खुलताबाद तालुक्यातल्या मतदारांनी चांगले डोळे उघडा, नीट बघा हे काय चाललं म्हणून. त्यांच्या हातात हे काय. आणि ही जी ताकद येते अशा लोकाला ती मतदारामुळे येते. बार बार आम्ही तोच विचार करतो आणि त्याच लोकांना निवडून देतो म्हणून हे त्यांचं बळ वाढतं. त्यांचं बळ हे त्यांच्यात नाही आहे, हे मतदार त्यांना बळ देतं. वास्तविक हे लोक नपुसक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासुद्धा नाही, प्रश्न माजी गृहमंत्र्याचा किंवा कोणाचा नाही आहे. इंदिरा गांधीचा पण खून झाला होता, महात्मा गांधीचा पण झाला होता. तो प्रश्न येत नाही. म्हणजे माणूस एकदा बिघडल्यावर खालच्या थराला गेल्यावर काय करीन याचं काही त्याला समोर कोणी दिसत नाही. त्याला स्वार्थ दिसतो फक्त. आपल्या आड कोण येतो त्याचा काटा काढा एवढं त्यांना दिसतं. जे कोण असून दे. आतापर्यंत तुकाराम महाराजांचं सुद्धा खून झालेलं आहे. म्हणजे अनेक लोकांची खुनं झालेली. त्याच्यामुळं माजी गृहमंत्री का सुधाकामचा गरीब सुधाकर सोनवणे का माझ्या नजरेने सारखाच आहे. सुरेश सोनवणे माझ्या नजरेने सारखाच आहे. सत्ताधारी करताय का असं सगळे? नाही, ती एक वृत्ती, हलकट वृत्ती. प्रश्न सत्ताधाराचे नाही आहे. सत्ताधारी सगळे वाईटच आहे असं नाही. ही जी वृत्ती आहे मग सगळ्या मतदारसंघात का हल्ले होत नाही सगळं असं बी आहे ना. म्हणून सरसकट कोणाला आपण दोष देणं हे पण बरोबर नाही ना. बरं, आता तुम्ही सोनवणे साहेबांची भेट घेतली आहे. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, त्यांना सुट्टी देत होते आणि त्यांच्या बाजूने तुम्ही पब्लिकला काय अपील केलं? मी सांगितलं ना, उघडा डोळे बघा नीट. एका शब्दात अजून वेळ गेलेली नाही आहे. एक दिवस तुम्हाला बाकी आहे. सुधारायचं असेल, विकास करायचा असेल, भविष्यात काही चांगले दिवस पाहायचे असेल तर मतदारांनी जागा व्हायला पाहिजे. ह्या अशा लोकांना मला काही सांगायचं नाही, यांना काही शिकवायचं नाही. मतदाराला विनंती करायची अजून तरी जागा व्हा.